सुट्ट्यांमध्ये मुलांना दुपारच्या वेळेस खाण्यासाठी काहीतरी पाहिजे असते। चला तर मग 1 कप गव्हाच्या पिठापासून अगदी मस्त असा नाश्ता बनवूया। चला तर मग पारंपरिक पद्धतीने गुळ पापडी बनवूया। अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, एका पातेल्यात टाकून घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं। आपल्याला कुठेही पाक बनवायचा नाही, फक्त पाण्यामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। हा गूळ मेल्ट झाला की गॅस बंद करूया। बघा आपल्याला कुठेही पाक वगैरे बनवायचा नाही। बघा पूर्णपणे गूळ वितळला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचे आहे। गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये गाळून घ्यायचा, कारण खाली कचरा वगैरे राहते, खडे राहते गुळामध्ये, ते कच चावू नये त्यासाठी आपल्याला चाळणीने हे गाळून घ्यायचं आहे। हे पाणी आपल्याला गाळून छान थंड करून घ्यायचं आहे। गरम गरम पाणी आपल्याला घ्यायचं नाही। बघा हे बाजूला ठेवून द्यायचं। आता आपल्याला तयारी करून घ्यायची आहे। आपल्याला आटा भिजवून घ्यायचा आहे। एका भांड्यामध्ये 1 वाटी कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ, साधं आपल्या घरी जे असते गव्हाचं पीठ तेच गव्हाचं पीठ आहे। त्यामध्ये 1 छोटी वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे। चण्याच्या डाळीचं पीठ आहे बेसन, आणि तेवढ्याच वाटीने आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। बघा हे प्रमाण अगदी बरोबर आहे। त्यामध्येच अर्धा चम्मच वेलची पावडर टाकली, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच तूप टाकायचं। तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता। आता हे सगळं मिश्रण छान हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि सगळं तूप वगैरे याला लावून घ्यायचं। बघा हे झालं की पाणी छान असं कोमटसर झालेलं आहे। आता पाण्याने याला भिजून घ्यायचं आहे। जे पाणी आपण गुळाचं करून घेतलं होतं त्याच पाण्याने आपल्याला भिजवायचं आहे। कुठलेही इथे दुसरं पाणी आपल्याला वापरायचं नाही। बघा जेवढं लागेल तेवढं पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी आपल्याला लागेल, याला थोडंसं माझं बाकी राहिलेलं होतं। बघा एवढ्या पाण्यात छान असा गोळा मळून तयार झालेला आहे। आता 5 मिनिट याला आपल्याला झाकून असंच ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे आणि छान मुरलेला आहे पीठ। आता आपल्याला याच्या छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि बघा कणिक लावून घ्या तुम्ही मिक्स घोळण्यासाठी, किंवा तांदळाचं पीठ जरी लावलं किंवा मैदा जरी लावला तरी चालेल। आणि आता छान गोळ्या करून याला लाटून घ्यायचं आहे। अगदी छान गोल गरगरीत जर झाली नाही ही पापडी तर आपल्याला छान झाकणाच्या साहाय्याने याला कट करून घ्यायचं आहे। अगदी पूर्वीपार करत होतो त्याप्रमाणे बघा याच पद्धतीने कट करून घ्यायची आणि छान अशी गोल गरगरीत पापडी आपल्याला मिळेल। बघा याच पद्धतीने सगळ्या पापड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे। अगदी मस्त अशा पापड्या लवकर झटपट तयार होते आणि या पापड्या अगदी महिनाभर जसे तसे राहते, याला काहीही होणार नाही आणि अगदी पौष्टिक आहे। गव्हाच्या पिठापासून बनवले आहे त्यामुळे आपल्याला कुठेही यामध्ये मैदा वगैरे आपण टाकलेला नाही। अगदी छान अशा पापड्या तयार झालेल्या आहे। अगदी 1 वाटी पिठापासून 25 पापड्या तयार झालेल्या आहे आणि छान अशा आपण आता याला तळून घ्यायच्या आहे। थोडा वेळ याला अशाच ठेवून द्यायच्या। थोडा वेळ 5 ते 10 मिनिट ठेवल्यानंतर अगदी थोड्याशा ह्या कडक होतात आणि कडक झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये टाकून छान अशा तळून घ्यायच्या आहे। पापड्या अगदी अलगद लवकर तळल्या जातात। तुम्हाला जर ब्राऊन कलर पाहिजे असेल, पापड्यांचा थोडासा जास्त कलर पाहिजे असेल, थोडी जास्त होऊ द्या, किंवा मग अशाही काढल्या तरी अगदी छान लागतील। बघा याच पद्धतीने थोडा वेळ होऊ दिल्यानंतर अगदी त्याचा कलर चेंज होतो आणि मस्त अशा कुरकुरीत अशा पापड्या तयार होतात आणि मुलांनाही या पापड्या खूप आवडेल। बघा पारंपरिक पद्धतीने छान अशा पापड्या तयार होतात, बनवायलाही वेळ लागत नाही आणि अगदी पौष्टिक आहे। याच पद्धतीने मी सगळ्या पापड्या तळून घेतलेल्या आहे। अगदी पापड्या तळायला 5 ते 6 मिनिट लागलेले आहे आणि एकूण पापड्या बनवण्यासाठी मला 10 ते 15 मिनिट लागलेले आहे। अगदी 10-15 मिनिटामध्ये एवढ्या पापड्या तयार झालेल्या आहे। मग याच पद्धतीने तुम्ही पापड्या बनवून अगदी डब्यात भरून महिनाभर टिकेल अशा खाऊ शकता। बघा एवढ्या टोपलीभर पापड्या तयार झालेल्या आहे, अगदी 1 वाटी पिठापासून। पौष्टिक तर पौष्टिक आणि मुलांना आवडेल सुद्धा। अगदी जास्त गोड तुम्हाला जर जास्त गोड बनवायचे असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता, किंवा तुम्हाला गूळ जर आवडत नसेल तर तुम्ही साखरेच्या बनवल्या तरी चालेल। व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।